महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातल्या अग्रलेखात व्यक्त करण्यात आलाय। लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपनं जास्त जागा जिंकल्यात। त्या पार्श्वभूमीवर भाजपनं शिवसेनेकडे विधानसभेसाठी समसमान जागा लढवण्याची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। या सर्व स्थितीत 48व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदासाठी महायुतीचे उमेदवार असतील अशी भावना व्यक्त केली असतानाच पक्षाच्या मुखपत्रातही पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच असणार असल्याचं म्हटलंय। मंत्री, खासदार, आमदार नव्हे तर शिवसैनिक हीच खरी शिवसेनेची ताकद आहे आणि या ताकदीवर पक्ष महाराष्ट्राचं महाभारत जिंकणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आम्ही महाराष्ट्राला 100% शिवसेनेचा मुख्यमंत्री देणार आहोत, हे आमचं वचन आहे। मोदी यांच्या रूपानं दिल्लीच्या तख्तावर एक मजबूत पंतप्रधान लाभलाय। आता महाराष्ट्राच्या मजबूतीचा विडा उचलून शिवसेनेनं विजयाचा बेल भंडारा उचललाय असं अग्रलेखात लिहिण्यात आलंय। मात्र शिवसेनेच्या 48व्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या भाषणात खुद्द उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला बगल दिली आहे। स्वतः व्यक्तिगत स्वप्न घेऊन जगणारा मी नाहीये। जे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न आहे ते महाराष्ट्राचं आणि देशाचं हित पाहणारं, त्यांचं भलं चिंतणारं ते स्वप्न आहे। त्याच्यामुळे आधी पहिली निवडणूक जिंकलं पाहिजे आणि निवडणूक जिंकताना मी आज जे थोडीशी एक विजन दाखवली, हा आमचा काय पूर्ण वचननामा नाहीये, परंतु मी मुंबईसाठी एक 2-3 गोष्टी दाखवल्या, राज्यासाठी सुद्धा 1-2 गोष्टी मी बोललेलो आहे। माझा प्रयत्न असा आहे की जो वचननामा आम्ही तयार करतो आहोत त्या वचननाम्यात एकही वचन असं असता कामा नये की जे कोणत्याही अडचणीमुळे आम्ही पूर्ण करू शकलो नाही। पूर्णपणे उत्तर मिळाल्यानंतरच आम्ही ते वचन देणार आहोत। जसं आज मुंबईचा कोस्टल रोड त्याचं प्रेझेंटेशन मी दिलेलं आहे। अर्थात एक गोष्ट प्रामाणिकपणाने मी सांगतो की हा काही आराखडा मी नाही केलेला, हा तज्ञांनी केलेला आहे, परंतु 2-3 वर्ष राज्य सरकारने तो दाबून ठेवला होता। खरं म्हणजे केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं सरकार असताना सुद्धा त्यांनी हा कोस्टल रोड का पुढे केला नाही, त्याच्यासाठी पर्यावरणाची मंजुरी का मिळवली नाही, का लोकांसमोर आणला नाही, त्याच्यावरती चर्चा का घडवली नाही। तर आज जो आम्ही आराखडा दिलेला आहे, दाखवलेला आहे, त्याच्यात मुंबईतल्या कोळीवाड्यांना कुठेही धक्का न लागता, कारण तो एक प्रश्न असतो की बाबा कोस्टल रोड म्हटल्यानंतर कोळीवाड्यांचं काय होणार, तर तमाम कोळी बांधवांना, माता भगिनींना मी एक विश्वास देतोय की तुमच्या रोजीरोटीला, तुमच्या घराला कुठेही धक्का न लागता हा रस्ता आपण करू। किंबहुना कोळीवाड्यांचा विकास हा वर्षानुवर्षे खोळंबलेला आहे, तो विकास सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर अग्रक्रमाने आपण त्यांना परवानगी देऊ।